लीडर म्हणजे लाऊडच असायला हवा का? एम एस धोनीकडे बघा. फायनल मोमेंट्स, क्राऊड प्रेशर, टीम नर्वस आणि कॅप्टन काम, कंपोज आणि तेवढाच कॉन्फिडंट. ही आहे इमोशनल इंटेलिजन्स इन लीडरशिप. लीडर जेव्हा शांत असतो ना, तेव्हा संपूर्ण टीम सेफ फील करते. शाउटिंग लीडर्स क्रिएट फिअर, काम लीडर्स क्रिएट कॉन्फिडन्स. कॉर्पोरेट ट्रेनिंगमध्ये हा गोल्डन रूल आहे. जेव्हा तुमच्या लीडरशिपमुळे लोक रिलॅक्स फील करतात ना, तेव्हा ते सेफ फील करतात. एम एस धोनीला पण इनिशियल मॅचेसमध्ये रिजेक्ट केलं गेलं, ड्रॉप केलं गेलं, पण तो स्वतःला फेल्युअर म्हणाला नाही. त्याने स्वतःला विचारलं, मी कुठे इम्प्रूव्ह करू शकतो. ही आहे हेल्दी फेल्युअर सायकोलॉजी एका लीडरची. फेल्युअर म्हणजे आयडेंटिटी नाही, तर फीडबॅक आहे. इमोशनली मॅच्युअर लोक जे लीडर असतात ना, ते सेल्फ ब्लेम करत नाही, तर सेल्फ करेक्ट करतात. स्टुडंट असो, एंटरप्रेन्योर असो, पॅरेंट असो, हे सगळ्यांसाठी आहे. फेल्युअर नंतर तुम्ही स्वतःला पनिश करता की प्रिपेअर करता? कमेंट लर्न अँड फॉलो फॉर लीडरशिप सायकोलॉजी. सेव्ह दिस रील, शेअर करा टीम लीडर सोबत.